नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणेकर नागरिकांना खऱ्या अर्थाने जर शॉपिंगचा आनंद घ्यायचा असेल तर कन्झ्युमर शॉपीच्या प्रदर्शनाला पर्याय नाही असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ठाणे शहरातील समर्थ व्यायामशाळेच्या ग्राउंडवर सध्या या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. अत्यंत भव्य दिव्य अशा प्रकारचं हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनामध्ये ठाणेकर महिलांना आकर्षित करतील असे अनेक स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध आहे. विशेष करून महिलांसाठी सौंदर्य प्रसाधनं, पैठणी, हर्बल प्रॉडक्ट्स, वेट ग्राइंडर, अगरबत्ती, वॉटर प्युरिफायर, साड्या, लहान मुलांचे कपडे, गाऊन, शर्ट, पर्सेस, स्टेनलेस स्टीलच्या वस्तू अशा असंख्य वस्तू या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन आयोजक मिनल मोहाडीकर यांनी केलं आहे. ठाण्याच्या गडकरी रंगायतांच्या समोरच्या हनुमान व्यायामशाळेमध्ये कन्झ्युमर शॉपी हे प्रदर्शनाची सुरुवात झालेली आहे. 13 ते 17 एप्रिल या 5 दिवस आपण हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत विनामूल्य उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि बेसिकली इथे तुम्हाला का आवडेल, सर्व वेगवेगळ्या कंपन्यांचे डायरेक्ट स्टॉल आहेत. त्यामुळे इट इज अ डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर टू कन्झ्युमर्स मीट. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाही. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस कारण संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. वास्तुशास्त्र म्हटलं की केवळ ठाणे शहरात नाही, केवळ महाराष्ट्रात नाही, केवळ भारतात नाही, तर तब्बल 23 देशांमध्ये एकच नाव समोर येतं आणि ते म्हणजे वास्तू रविराज या संस्थेचं आणि पर्यायाने डॉक्टर रविराज अहिरराव यांचं. रविराज अहिररावांची जर का ओळख करून द्यायची झाली तर
या 23 देशांमधला क्रमांक 1चा वास्तुतज्ञ अशा प्रकारची त्यांची ओळख करून देता येईल. स्टॅटिस्टिक्समध्ये जर का गेलो तर 23 देशांमध्ये प्रेझेन्स, 35,000पेक्षा जास्त क्लायंट्स, 7,500पेक्षा जास्त स्टुडंट्स, अशा प्रकारचं अत्यंत भव्यदिव्य अशा प्रकारचं वास्तुशास्त्र हे लोकांपर्यंत पोहोचवलेलं हे व्यक्तिमत्व आहे. रविराज अहिरराव आत्ता आपल्यावर आहेत. त्यांच्या अलिशान अशा प्रकारच्या कार्यालयामध्ये आम्ही आहोत. सर, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत. आणि सांगा की वास्तुशास्त्र हे एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं, या शास्त्राला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, काय सांगाल? सर्वप्रथम ठाणे वर्तमानच्या प्रेक्षकांना नमस्कार. प्रतिष्ठा मिळवून दिली असं जे तुम्ही म्हणताय त्याच्या बाबतीत मी असं म्हणेन की मी अशा प्रकारे कुठेही म्हणजे वास्तू रविराज हे खूप मोठं नाव मिळवायचं आणि एवढा सगळा मोठा तामझाम सगळा निर्माण करायचा या हेतूने मी असं काही कामाला कधी सुरुवात केलीच नव्हती. साधारणपणे 1998 साली जेव्हा मला माझ्या गुरूंकडून आदेश मिळाला आणि वास्तुशास्त्र कामाला सुरुवात केली त्यावेळी एवढंच माहिती होतं की वास्तुशास्त्र घराघरात पोहोचलं पाहिजे. घराघरामध्ये समस्या आहे, घराघरामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येक उद्योगात प्रत्येक व्यवसायात प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे या प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठी किंवा हे प्रॉब्लेम दूर करण्याचं सामर्थ्य वास्तुशास्त्रामध्ये आहे. त्यामुळे वास्तुशास्त्र जगभर गेलं पाहिजे ही कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक सुप्त इच्छा होती. पण हे सगळं मी साध्य करू शकेल असं त्यावेळी तर 1998 साली मला वाटलं नव्हतं. मी माझं काम सुरू केलं. म्हणजे मी असं म्हणेन की साधारणपणे 2000 साली मी पहिल्यांदा एका प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये मी भाग घेतला आणि त्या एक्झिबिशनमध्ये माझं जे काम किंवा मला जो काही प्रतिसाद मिळाला तो इतका प्रचंड मोठा होता की मी असं म्हणेन की 2000 सालानंतर वास्तू रविराज या संस्थेनं कधी मागे वळून बघायची वेळच आली नाही. मग या दरम्यान मी असं म्हणेन की मी वास्तुशास्त्र कन्सल्टन्सी करता करता वास्तुशास्त्र क्लासेस सुरू केले. क्लासेसमध्ये सुद्धा मी असं म्हणेन की सर्वोच्च म्हणजे प्रदीर्घ कालावधीचा क्लास म्हटला तर वास्तू रविराजचा क्लास ही पहिली ओळख आम्ही त्याच्यामध्ये निर्माण केली. त्यानंतर वास्तुशास्त्र मुंबई, पुणे, महाराष्ट्र, भारत करता करता मला मॉरिशस, श्रीलंका, नेपाळ असं करता करता 2004-05 मध्ये मला इंग्लंडमधून आमंत्रण आलं. इंग्लंडमध्ये मी त्या दरम्यान 4 ते 5 वेळा गेलो. तिथे सुद्धा मी एक वास्तुशास्त्र क्लास घेतला, छोटीशी बॅच. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी असं म्हणेन की मी 2006 साली माझं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं. त्याच वर्षी आम्ही आमचा पहिला एकपात्री नाट्यप्रयोग इंट्रोड्यूस केला आणि त्याच वर्षामध्ये माझं ठाण्यातलं पहिलं कार्यालय आणि पुण्यातल्या पहिल्या कार्यालयाची नीव राखली गेली. बरोबर. आणि मग तिथून कुठेतरी एक अशी जाणीव झाली की येस की आत्ता आपण वास्तुशास्त्र प्रचंड मोठ्या प्रमाणावर जागतिक पातळीवर नेऊ शकतो. त्या दरम्यान एक गोष्ट ही पण जाणीव झाली होती की संपूर्ण जगामध्ये, कारण तोपर्यंत मी 7-8 देशांमध्ये नक्कीच माझं जाणं झालं होतं आणि परदेशातलं माझं एक्सपोजर जेव्हा माझं आलं तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की भारतीय वास्तुशास्त्रापेक्षा चिनी फेंगशुईला जगामध्ये प्रचंड मागणी होती. मी होती हा शब्द वापरतोय. पण त्यावेळी भारतीय वास्तुशास्त्रातून ज्याची निर्मिती झाली ती फेंगशुई आघाडीवर होती हे कुठेतरी एक शल्य होतं. आणि जर तुलना करायला गेलं तर भारतीय वास्तुशास्त्र आणि फेंगशुई या दोघांची तुलना केली तर भारतीय वास्तुशास्त्र हे 100 नंबरी 52 कशी 24 कॅरेटचं सोनं आहे. पण कुठेतरी जागतिक पातळीवर आपण कमी पडतो आहोत, आपण त्याला व्यवस्थित नेत नाहीये हे मला शल्य जाणवत होतं. आणि 2006 मध्ये माझ्याकडून जी काही वेगवेगळी कामं घडली तेव्हा मला जाणीव झाली, किंबहुना मला तेव्हा कॉन्फिडन्स आला की नाही आपण हे जागतिक पातळीवर नेऊ शकतो. आणि आत्ता तुम्ही जशी ओळख करून दिलीत की 20 वास्तुशास्त्र तज्ज्ञांचा ताफा असणारी भारतातली एकमेव संस्था, 32,000पेक्षा जास्त क्लायंट्स, 7,500 विद्यार्थी, स्वतःचं आपलं एक रिसर्च सेंटर असणारं आणि साधारणपणे आज 10,000 स्क्वेअर फुटाचं ऑफिस असणारी भारतातली आजच्या घडीला तरी वास्तू रविराज ही एकमेव संस्था आहे. भारतात आणि भारताबाहेरचे जवळजवळ 1100
बिल्डर्स आणि डेव्हलपर्स आणि 500पेक्षा जास्त मोठे कॉर्पोरेट्स आज वास्तू रविराज बरोबर जुळलेले आहेत. किंबहुना वास्तू रविराजचं मार्गदर्शन घेऊन ते स्वतःच्या व्यवसायाची आणि 32,000 परिवारांमध्ये वास्तुशास्त्राची सेवा देऊन त्या परिवारामधल्या समस्या शंका या सगळ्या दूर करण्याचं काम आत्तापर्यंत आम्ही म्हणजे मी काम करत गेलो. मला हे काम करत असताना मी कोणीतरी मोठा झालं पाहिजे हे कुठे माझ्या डोळ्यात चित्र नव्हतं. बरोबर. पण माझ्या कामाला लोकांची मान्यता मिळत गेली, आमच्याकडे तेवढी मागणी येत गेली आणि कुठेतरी मी असं म्हणेन की माझ्या शालेय कॉलेजच्या जीवनामध्ये मी कुठेतरी एक मॅनेजमेंटचा अभ्यास केलेला असल्यामुळे सेल्स आणि मार्केटिंगचा पण मला अनुभव असल्यामुळे मी त्या 2 गोष्टींचा वापर करून वास्तुशास्त्रातली एक कॉर्पोरेट एंटिटी किंवा एक आधुनिक व्यवस्थापनाचं म्हणजे प्रिन्सिपल्स मानणारी अशी एक संस्था उभी करण्यात आम्ही यशस्वी झालो. एक्झॅक्टली ज्यावेळेस तुम्ही हे सगळं करत होता त्यावेळेस इनिशियली लोकांनी कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी रिसीव्ह केल्या होत्या? लोकांचं नेमकं इनिशियली म्हणणं काय होतं? नितीन, या संदर्भात म्हणजे आत्ता काही महिन्यापूर्वीच माझी ओळख एका व्यक्तीने त्याच्याबरोबर असणाऱ्या एका दुसऱ्या व्यक्तीला करून देताना सांगितलं की जगातले खूप मोठे सन्मान प्राप्त करणारा आणि खूप मोठ्या प्रमाणावर अपमान सहन करणारा जर कोण व्यक्ती असेल तर तो हा आहे. क्या बात आहे. त्या एका वाक्यातच मी असं म्हणेन की माझा संपूर्ण आतापर्यंतचा 19 वर्षाचा जो वास्तुशास्त्रातला प्रवास आहे ना तो सगळा त्या एका वाक्यात आला. म्हणजे 2001 साली बेसिकली जर मी कुणा बिल्डरला किंवा कुणा आर्किटेक्टला जर वास्तुशास्त्राबद्दल काही बोलायला गेलो तर तो हिडीसपिडीस करायचा. म्हणजे आज स्वतःहून बोलत असतील. आज तर म्हणजे आज बेसिकली मी असं म्हणेन की जर एखादी बांधकाम संस्था वास्तू रविराज बरोबर जर ती जुळली तर तो त्यांच्यासाठी खूप मोठा सन्मान असतो की आज वास्तू रविराज आमच्या बरोबर युएसपी असते त्यांची, तो त्यांचा युएसपी असतो. किंवा आज अनेक संस्था आमच्या प्रकल्पाला वास्तू रविराज द्वारा मार्गदर्शन प्राप्त असं सांगण्यामध्ये स्वतःचं सामर्थ्य. अर्थात ठीक आहे, मी असं म्हणेन की मी मगाशी जसं म्हटलं तसं मी, माझी पत्नी आणि माझा 20 वास्तुतज्ञांचा ताफा, माझे 75 एम्प्लॉईज, आम्ही काम करत गेलो. आम्ही आमचं कर्तव्य करत गेलो. स्वामी समर्थांच्या कृपेने आमच्या कामाला यश मिळालं, लोकांच्या समस्या दूर झाल्या, लोकांना पण यश मिळत गेलं. त्यामुळे वास्तू रविराजचं वास्तुशास्त्राचं काम वाढत. तुम्ही हा जो पूर्ण प्रवास आहे हा पूर्ण प्रवास ठीक आहे भारतामध्ये बघायला गेलं तर ह्या गोष्टी काही प्रमाणात इझिली रिसीव्ह होऊ शकतात कारण एक स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड असलेला हा देश आहे, धार्मिक बॅकग्राऊंड असलेला खूप चांगला देश आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही परदेशामध्ये सुद्धा गेलात, परदेशामध्ये लाईक तुम्ही आता म्हणालात इंग्लंडमध्ये आहात, आणखी बऱ्याचशा कंट्रीजमध्ये तुमचा प्रेझेन्स आहे, हे बघायला गेलं तर ह्या पुढारलेल्या कंट्रीज आहेत, या अत्याधुनिक अशा पद्धतीच्या विकसित अशा प्रकारच्या या कंट्रीज आहेत. या कंट्रीजमध्ये तुम्हाला रिसेप्शन कशा पद्धतीने मिळालं आणि तिथली सामाजिक स्थिती काय होती मग? या ठिकाणी एक तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट मी असं म्हणेन की माझा जे काही परदेश दौऱ्यांना जी सुरुवात झाली ती मी असं म्हणेन की मी 2001 साली मॉरिशस आणि श्रीलंका असे 2 पहिले दौरे केले. मॉरिशसमध्ये मी तुम्हाला असं म्हणेन की मला मॉरिशस सरकारकडून सुवर्ण पदक देऊन माझा गौरव करण्यात आला. एका चांगल्या सेमिनारमध्ये मी माझा एक रिसर्च पेपर पब्लिश केला होता आणि मॉरिशस सरकारमध्ये अनेक मंत्री त्या सेमिनारला आले होते. त्यामुळे तिथली माझी पहिली परदेशवारीच ही एक खूप चांगलं यश मला देऊन गेली. पण ॲट द सेम टाइम मी असं म्हणेन की माझा इंग्लंडमधला अनुभव किंवा माझा सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमधला अनुभव या ठिकाणी मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की जो विदेशी माणूस आहे, म्हणजे विदेशी माणूस म्हणजे जेव्हा आम्ही परदेशात जातो तेव्हा आम्हाला पहिल्यांदा भारतीय माणूस वास्तुशास्त्रासाठी पहिल्यांदा बोलवतो आणि त्याचसोबत मी असं म्हणेन की अनेक विदेशी लोकांमध्ये सुद्धा, म्हणजे ज्याला आपण आपल्या प्रचलित भाषेमध्ये गोऱ्या लोकांमध्ये म्हणू शकतो, कारण मी गोरे लोक हा शब्द अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया या 3 खास प्रमुख देश किंवा खंडांच्या अनुषंगाने मी हा उल्लेख करतोय. तर यातल्या अनेक लोकांना मेटाफिजिकल सायन्स किंवा फेंगशुई आणि टू सर्टन एक्सटेंट भारतीय वास्तुशास्त्र याची काही प्रमाणात माहिती आहे. त्यामुळे ती माणसं लगेच आकर्षित होतात. पण ओव्हरऑल मी एक सांगू
की माझा लंडनमधला आणि माझा ऑस्ट्रेलिया सिडनीमधला एक अनुभव मी असं सांगेल की सिडनीमध्ये मी एका एक्झिबिशनमध्ये भाग घेतला होता. म्हणजे ज्या एक्झिबिशनला मी असं म्हणेन की 3 दिवसात 12,000 गोरे लोक येतात. पण त्या एक्झिबिशनला मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझ्या स्टॉलवर माझं नाव लिहिलेलं होतं वास्तू रविराज आणि शॉर्ट इंटू ब्रॅकेट लिहिलं होतं वास्तुशास्त्र. आता ह्या गोऱ्या लोकांना जेव्हा वास्तुशास्त्र हे शब्द त्यांना कळत नव्हता, यायचे काहीतरी असं नवीन काहीतरी बघायचे आणि पुढे चालले जायचे. जवळजवळ 1 तास गेला, माझ्या स्टॉलवर कोणीच आलं नव्हतं. कुठेतरी मी जरा थोडासा आतून हादरलो होतो. कारण सिडनीमध्ये एक्झिबिशन करायचं म्हटलं म्हणजे की प्रचंड मोठा खर्च होता. आणि हा खर्च जर पहिल्या 1 तासात जर आपल्या स्टॉलवर एकही माणूस आलेला नाहीये तर कुठेतरी टेन्शन आलं होतं. मग तेवढ्यात एक डोक्यात कल्पना आली आणि वास्तुशास्त्राच्या तिथे एक स्टिकर चिटकवला आणि त्याच्यावर लिहिलं इंडियन फेंगशुई. तुम्हाला सांगतो, इंडियन फेंगशुई हा शब्द लिहिता क्षणी लोक ते वाचायचे आणि माझ्याकडे आकर्षित व्हायला लागले. आणि त्या एक्झिबिशनमध्ये मी एवढं प्रचंड यश मिळालं की मी त्या एक्झिबिशनमध्ये ऑस्ट्रेलिया सिडनीमध्ये मी 22 गोऱ्या लोकांच्या घराचं वास्तुशास्त्र केलं एका व्हिजिटमध्ये. आणि मग तिथून जी काही एक सगळी सुरुवात झाली. मग त्यामुळे काय झालं ना की या दरम्यान बेसिकली वास्तुशास्त्र मला सुरुवातीला वास्तुशास्त्र इंटू ब्रॅकेट इंडियन फेंगशुई किंवा मी असं म्हणेन की आता 2015 मध्ये मला जेव्हा स्वित्झर्लंडमध्ये डॅव्होसला वर्ल्ड कम्युनिकेशन फोरमला जेव्हा मला आमंत्रित केलं गेलं की वर्ल्ड कम्युनिकेशन फोरममध्ये मी वास्तुशास्त्रावर बोलावं, तर तेव्हा सुद्धा तिथे 40 देशातले वेगवेगळे प्रतिनिधी आले होते सरकारचे. आणि जेव्हा त्यांच्यासमोर सुद्धा मांडताना मी वास्तुशास्त्र हा मांडला, पण लोकांना पटकन समजावं म्हणून इंडियन फेंगशुई या शब्दाचा वापर केला आणि त्याला प्रचंड यश मिळालं. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. एक्झॅक्टली. हे सगळं आता तुम्ही आज ठीक आहे 98 ते 2017 20 वर्षाचा हा प्रवास आहे. 20 वर्षाच्या प्रवासामध्ये आज जी आपण आकडेवारी वाचली ही एक ह्यूज आकडेवारी आहे. हा सक्सेस आहे. हा सक्सेस ज्याप्रमाणे रविराज ऐरावांचा आहे त्याच पद्धतीने हा सक्सेस वास्तुशास्त्राचा सुद्धा आहे. अनेक लोकांच्या पर्यंत तुम्ही पोहोचलात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात तुम्ही जाणीव जागृती निर्माण केलेली आहे. पुढच्या 20 वर्षांमध्ये हे संपूर्ण शास्त्र तुम्ही कुठे बघता? पुढच्या 20 वर्षामध्ये मी असं म्हणेन की प्रत्येक बांधकामामध्ये वास्तुशास्त्राचा प्रकर्षाने विचार केलेला असेल. प्रत्येक बँकेच्या पॅनलवर एक वास्तुतज्ञ असेल. किंबहुना मी असं म्हणेन की कुठलीही इंडस्ट्री, मग ती स्मॉल स्केल इंडस्ट्री असू दे किंवा प्रचंड मोठा लार्ज स्केल इंडस्ट्री असू दे, ती इंडस्ट्रीज सुद्धा सेटअप करताना त्याच्यामध्ये वास्तुशास्त्राचा विचार नक्कीच केला जाईल.
केला जाईल असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की हे असं होणार आहे, ही काळ्या दगडावरची रेष आहे. म्हणजे थोडक्यात एका वाक्यात सांगायचं झालं तर मानवी जीवनातील प्रत्येक पैलूवर, मग ते एखाद्या घरापासून तर एखाद्या व्यवसायापर्यंत, कुठल्याही व्यवसायामध्ये वास्तुशास्त्राला स्थान असेल. किंबहुना मी असं म्हणेन की येत्या काही वर्षात शालेय पुस्तकामध्ये वास्तुशास्त्रावर एक धडा असेल. हा दिवस फार दूर नाहीये, येत्या काही वर्षातच ते होऊ घातलेलं आहे. शालेय पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना 8वी 9वीच्या विद्यार्थ्याला वास्तुशास्त्र नावाचा एक धडा नक्की असेल, एवढी मी खात्री देऊ शकतो. हे होते डॉक्टर रविराज अहिरराव. डॉक्टर रविराज अहिररावांचे हे जे काही सगळे एक्सपिरियन्सेस आहेत हे आम्ही वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत. या संदर्भातली एक सिरीज आपण तयार करतो आहोत आणि ही सिरीज आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत. आजचा हा एक इंट्रोडक्टरी एपिसोड होता. सर, आमच्याशी बोललात, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद.